नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिअलिझम म्हणजे वास्तववाद आणि त्याच्यावरती झालेल्या विचारवंतांचे प्रभाव बघितले. तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघा, त्यानंतरच याला कंटिन्यू करा. कारण आपल्याला रिअलिझम म्हणजे काय ते जर कळालं नसेल तर आपण त्याचे टाइप्स कसे स्टडी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सिरीजला कंटिन्युअसली फर्स्ट लेक्चर पासून फॉलो करा. आज आपण रिअलिझमचे टाइप्स बघणार आहोत. तर रिअलिझमचे टाइप्स बघायचे म्हटले तर पहिला टाइप येतो क्लासिकल रिअलिझम, त्याला आपण अभिजात वास्तववाद असं म्हणतो. त्यानंतर रिओ रिअलिझम येतं, ज्याला आपण नववास्तववाद म्हणतो. याला परत सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक वास्तववाद पण केनेथ वॉल्ट्झ यांनी म्हटलेला आहे. त्यानंतर निओ क्लासिकल म्हणजे नव अभिजात वास्तववाद आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर आपला लास्ट पार्ट जो आहे तो आहे थर्ड वर्ल्ड रिअलिझम. हे आता आपण प्रत्येक लेक्चरमध्ये यातलं एक एक पार्ट बघत जाऊयात. यामध्ये आपल्याला या थिंकर्सनी खाली दिलेले मी थिंकर्स आहेत सगळे. क्लासिकल रिअलिझम जे आहे, अभिजात वास्तववाद जो आहे तो मॉर्गेन्थ्यूनी प्रेझेंट केलेला आहे. त्यानंतर नववास्तववाद किंवा वैज्ञानिक वास्तववाद याचे समर्थक केनेथ वॉल्ट्झ आहेत. त्यानंतर नव अभिजात वास्तववाद जो आहे तो फरीद झकारिया यांनी मेन्शन केलेला आहे त्यांच्या थॉट्समध्ये. त्यानंतर थर्ड वर्ल्ड रिअलिझम म्हणजे जे तिसरं जगाचा वास्तववाद आहे तो मोहम्मद अयूब यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला डिस्क्राईब केलेला आहे. तो आपण आता प्रत्येक लेक्चरमध्ये एक एक फॉर्म मध्ये बघूयात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फोकस करणार आहोत क्लासिकल रिअलिझम म्हणजे अभिजात वास्तववाद जो आहे त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. तर आता आपण जेव्हा क्लासिकल रिअलिझम बद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला मॉर्गेन्थ्यूचे यांचे विचार महत्वाचे असतात. का बरं? तर यांना आपण फादर ऑफ रिअलिझम म्हणतो इन इंटरनॅशनल रिलेशन्स. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये किंवा आपल्या लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्क्राईब केलं की फादर ऑफ रिअलिझम इन पॉलिटिक्स आपण अरिस्टॉटलला म्हटलंय आणि फादर ऑफ रिअलिझम इन इंटरनॅशनल रिलेशन्स पर्टिक्युलरली IR मध्ये आपण फादर ऑफ रिअलिझम ज्यांना म्हणतो ते आहेत हन्स जे मॉर्गेन्थ्यू. तर यांना काबर आपण फादर ऑफ पॉलिटिकल रिअलिझम म्हणतो, जनक काबर म्हणतो रिअलिझमचे, वास्तववादाचे जे जनक आहेत आंतरराष्ट्रीय संबंध मध्ये ते मॉर्गेन्थ्यूला म्हटलं जातं. काबर असं त्यांना म्हटलं जातं तर त्यांचं जे पुस्तक आहे पॉलिटिक्स अमंग द नेशन्स यामध्ये पहिल्यांदा त्यांनी वास्तववादाबद्दल पहिले विचारवंत आहेत ज्यांनी स्पष्टपणे वास्तववादाबद्दल आपले विचार आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मांडले आहेत. ते पहिले असे थिंकर होते ज्यांनी वास्तववादाची थेरी ही सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये मांडली. त्यांची ती थेरी पण आपण आता अपकमिंग पार्ट मध्ये अभ्यासणार आहोत. आता मॉर्गेन्थ्यू वरती आपल्याला सगळ्यात जास्त प्रभाव मॅकियावेली यांचा झालेला दिसतो. मॅकियावेलीच्या जे थॉट्स आपण बघितले लास्ट लेक्चरमध्ये, जे ह्युमन नेचर बद्दल थॉट्स आहेत आणि एथिक्स आणि पॉलिटिक्स ते म्हणतात की डिफरंट केलं पाहिजे, या सगळ्या थॉट्सचा प्रभाव मॉर्गेन्थ्यूच्या रिअलिझम वास्तववादी सिद्धांतवरती आपल्याला झालेला दिसतो. आणि त्याच प्रकारचे सजेशन्स ते अमेरिकन फॉरेन पॉलिसी मेकर्सला देतात. ह्या काळामध्ये काय झालं होतं मी तुम्हाला सांगितलं की अमेरिका हा एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास यायला सुरुवात झाली होती. आणि मग एवढी मोठी महासत्ता उदयास यायला सुरू झाली की काही ना काही चुका त्या देशाकडनं होत असतात. त्यामुळेच तिथले पॉलिटिकल सायंटिस्ट जे असतात ते तिथे त्यांना सजेशन देत असतात. अशाच प्रकारचे काही सजेशन्स अमेरिकन फॉरेन पॉलिसी मेकर्सला मॉर्गेन्थ्यू आपल्याला देताना दिसतात. ते अमेरिकन पॉलिसी मेकर जे आहेत त्यांना सांगतायत की तुम्ही आता तुमची साईड गमावून बसू नका, तुम्ही तुमचं ध्यान भटकू नका. आता तुम्ही महासत्ता झाल्यात पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय? तर वास्तववादी सिद्धांतानुसार जगाचा जो संघर्ष आहे तो सत्तेसाठी नेहमी सुरू असणार आहे. कुठला ना कुठला देश सत्तेसाठी परत संघर्ष करून तुम्हाला चॅलेंज फेस करायला लागणारच आहे. त्यामुळे ते काही त्यांचे प्रिन्सिपल आहेत ते एक्सप्लेन करतात. वास्तववादी सिद्धांत जो आहे तो त्यांचा 6 प्रिन्सिपलच्या माध्यमातून मांडतात. ते आपण आता बघूयात. तर आता आपण मॉर्गेन्थ्यूचे 6 प्रिन्सिपल्स बघूयात. तर सगळ्यात पहिला प्रिन्सिपल जो आहे तो ते ह्युमन नेचर बद्दल डिस्क्राईब करतात. मग ह्युमन नेचर एक्झॅक्टली काय? तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पण थोडंसं ते जे थॉट्स बघितले त्यावरून आपल्याला लक्षात आलंय की ते म्हणतात की ह्युमन नेचर जे आहे ते पॉवर सिकिंग आहे. मानवी स्वभाव जो आहे प्रत्येक माणसाचा तो सत्ता अचीव करण्याचा आहे, त्याला नेहमी सत्ता हवी असते. त्यामुळे देश पण जे आहेत जगामध्ये त्या प्रत्येक देशाला सत्ता हवी असणार आहे आणि ही नेहमी सत्तेसाठी संघर्षाचं जे चक्र आहे ते सगळ्या देशांमध्ये नेहमी सुरू असणार आहे. तर सगळ्यात पहिल्या जो प्रिन्सिपल आहे त्यांचा तो जो मांडतात वास्तववादामध्ये तो ह्युमन नेचरच्या संदर्भात सत्तेच्या संघर्षाच्या बरोबरीने मांडतात. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं त्यांना की सगळे जे स्टेट्स आहेत, जेवढे जे राष्ट्र राज्य आहेत ते नेहमी पॉवर सिकिंग असणार आहेत. त्यांना नेहमी सत्ता हवी असणार आहे. सत्तेशिवाय कुठला देश, सत्तेसाठी संघर्ष सुरू असणार आहे सगळ्या देशांमध्ये नेहमी. दुसरा प्रिन्सिपल जे ते मांडतायत
तो आहे नॅशनल इंटरेस्टचा. इथे परत ते म्हणतात की जसं मानवाचा स्वभाव स्वतःचे हित बघण्याचा आहे, मानवी स्वभाव जो आहे जो स्वतःचं हित बघतो कधी पण आपलं कुठल्याही गोष्टीमध्ये, त्याच प्रकारे प्रत्येक जो देश जो आहे तो त्यांचा आपापलं राष्ट्रहित बघण्यामध्ये व्यस्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या राष्ट्राचं हित बघण्यामध्ये किंवा जागतिक हित मध्ये टाइम वेस्ट न करता प्रत्येक देशाने आपल्या राष्ट्राचं हित बघितलं पाहिजे. तिसरी कन्सेप्ट जे ती एक्सप्लेन करतायत ती राष्ट्रहिताशी रिलेटेड आहे. ते काय म्हणतायत की आज तुमचं राष्ट्रहित एखाद्या देशाचं वेगळं असेल तर उद्या वेगळ्या देशाचं, उद्या काही वेगळं राष्ट्रहित असेल. जसं की आज आपले पाकिस्तान सोबत वाईट संबंध आहेत, उद्या आपलं राष्ट्रहित कदाचित त्यांच्याशी चांगलं संबंध ठेवून असणार आहे. किंवा अमेरिका आणि रशिया घ्या, कधी आपलं रशियासोबत संबंध चांगले ठेवून आपलं राष्ट्रहित असतं, तर कधी अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवून आपलं राष्ट्रहित असतं. ते आपल्या राष्ट्राच्या हितामध्ये असतं. त्यामुळे परराष्ट्र धोरण जे आहे ते राष्ट्रहित लक्षात ठेवूनच ठरवले जातात. आणि त्यामुळे तिसऱ्या प्रिन्सिपल मध्ये ते काय सांगतात आपल्याला की नॅशनल इंटरेस्ट जो आहे तुमचा राष्ट्रहित जे आहे तो चेंजिंग आहे, तो बदलत असणार आहे, तो सारखा कधीच नसणार आहे आणि तो चेंज होत राहणार आहे. आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा वेगवेगळे प्रस्थापित होतात तेव्हा हे सगळ्या गोष्टी बदलत राहणार आहेत. आता चौथा प्रिन्सिपल ते सांगतात आपल्याला एथिक्सच्या बद्दल, नीतिमत्तेबद्दल किंवा जगासाठी जी गोष्ट महत्वाची आहे. समजा एखादी सिच्युएशन असेल, आता जसं रशिया युक्रेन वॉर पकडा आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःला अमेरिका समजा. आता जरी जगाची ही अपेक्षा लागली असेल की अमेरिकेने मध्यस्थी करावं किंवा कुठल्या तरी मोठ्या देशाने येऊन मध्यस्थी करावं, तर अमेरिकेचं राष्ट्रहित तेव्हा त्या वादामध्ये न पडण्याचं आहे. त्याच्यामुळे नेहमी नैतिकदृष्ट्या विचार न करता आपलं राष्ट्रहित काय आहे त्याचा विचार करूनच तुमच्या फॉरेन पॉलिसीज डिसाईड झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे वर्ल्ड एथिक्स किंवा आपण जागतिक जगाच्या दृष्टीने जे काही बरोबर आहे तेच नेहमी राष्ट्रहिताच्या दृष्टीने बरोबर राहील असं नाही. त्यामुळे मॉर्गेन्थ्यू म्हणतात की तुम्ही जगाचा हिताचा विचार न करता नेहमी राष्ट्राचा हिताचा विचार केला पाहिजे. हा त्यांच्या 6 प्रिन्सिपल्स मधला चौथा प्रिन्सिपल आहे. आता पाचवा प्रिन्सिपल ते जेव्हा एक्सप्लेन करतात त्यामध्ये ते म्हणतात रोल ऑफ आयडिओलॉजी. म्हणजे तुमची राजकीय विचारसरणी आहे, एखादा देश समाजवादी असेल किंवा एखादा उदारवादी देश असेल, साम्यवादी देश असेल, कम्युनिस्ट असेल, मार्क्सिस्ट असेल, लिबरल देश असेल, तर ह्या सगळ्या आयडिओलॉजीज तुमच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कामात येणार नाहीयेत. तुम्हाला तुमचं राष्ट्रहितच मेन. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मॉर्गेन्थ्यूच्या प्रिन्सिपल्स मध्ये आपल्याला मेन फोकस दिसतो पॉवरवरती आणि नॅशनल इंटरेस्ट वरती. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की हे प्रिन्सिपल्स लक्षात ठेवायला सोपं होतं. तर पाचवा प्रिन्सिपल काय त्यांनी सांगितलं आपल्याला की आयडिओलॉजी मॅटर करत नाही. राजकीय संकल्पना तुमच्या देशाची वैयक्तिक कुठली असो, पण जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा प्रस्थापित करत असतात त्यामुळे तुमच्या देशाची आयडिओलॉजी तिकडे महत्वाची नाहीये. त्या परिस्थितीनुसार तुम्हाला वागायचं असतं, त्या सिच्युएशन नुसार तुम्हाला तुमच्या फॉरेन पॉलिसीज डिसाईड करायच्या असतात. त्यांच्या 6व्या प्रिन्सिपल मध्ये मॉर्गेन्थ्यू आपल्याला एक्सप्लेन करतात की पॉलिटिक्स जे आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते न कायद्याने चालणार आहे, न नीतिमत्तेने चालणार आहे, न ते फक्त अर्थव्यवस्थेच्या भरोशावर आहे. हे फक्त एक पॉवर सिकिंग किंवा नॅशनल इंटरेस्ट आणि सत्तेच्या भरोशावरती चालणारं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. तर हे होते आपले महत्वाचे 6 प्रिन्सिपल्स जे मॉर्गेन्थ्यूनी मांडलेले आहे अभिजात वास्तववादामध्ये. जेव्हा पण आपल्याला रिअलिझम वरती क्वेश्चन येईल वास्तववादावरती, त्यामध्ये आपल्याला मॉर्गेन्थ्यूचे प्रिन्सिपल्स विचारले जातील किंवा विचारलं जाईल की मॉर्गेन्थ्यूचं रिअलिझम जे आहे ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला हे 6 प्रिन्सिपल्स मॉर्गेन्थ्यूचे एक्सप्लेन करायचे आहेत. मॉर्गेन्थ्यूनी जागतिक शांततेबद्दल पण म्हणजे पीस वरती पण त्यांचे विचार मांडलेले आहेत. ते काय म्हणतात की जगात जी शांतता आहे त्यांचा युनायटेड नेशन्स किंवा राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र, नॅटो अशा संघटनांवरती त्यांचा बिलकुलही विश्वास नाहीये. ते म्हणतात जगामध्ये शांतता फक्त 2च गोष्टींनी प्रस्थापित केल्या जाऊ शकते. पहिला पार्ट जो आहे तो जे सपोर्ट करतात शांतता कशी प्रस्थापित होणार आहे तर बॅलन्स ऑफ पॉवरनी. याला आपण सत्ता समतोल असं म्हणतो. सत्तेचा समतोल ठेवून आपल्याला सत्ता जी जागतिक शांतता आहे ती प्रस्थापित करायची आहे. आणि दुसरा जो रिझन ते तो आहे डिप्लोमसीचा, ज्याला आपण राजनय म्हणतो. डिप्लोमसीच्या पद्धतीने, राजनयिक पद्धतीने आपल्याला जगामध्ये शांतता किंवा आपल्या देशाचे राष्ट्रहित प्रस्थापित करायचं असतं. तर मित्रांनो, हे झाले मॉर्गेन्थ्यूचे क्लासिकल रिअलिझम बद्दलचे विचार. आता याला आपण क्लासिकल रिअलिझम जे आहे ते आता आपण कम्प्लिटली कव्हर केलेलं आहे. यामध्ये आपण मॉर्गेन्थ्यूचे 6 प्रिन्सिपल्स कव्हर केले आणि मॉर्गेन्थ्यूचे
शांततेबद्दलचे काय विचार आहेत, कशी शांतता प्रस्थापित केल्या जाऊ शकते, आणि आपल्याला एक कळालं की त्यांचे जागतिक संघटना जे आहे त्याच्यावरती बिलकुलही विश्वास नाही. तर क्लासिकल रिअलिस्ट जेवढे असतील, क्लासिकल रिअलिझम फॉलो करणारे, जे अभिजात वास्तववाद जो आहे याचे जेवढे फॉलोअर्स असतील, त्यांचा फोकस कशावरती असणार आहे, फक्त पॉवर आणि नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे राष्ट्रहित आणि सत्ता मिळवणे या दोन गोष्टीवरतीच त्या क्लासिकल रिअलिस्ट जेवढे थिंकर्स असतील त्यांचा मेन फोकस असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे शांतता प्रस्थापित करणे किंवा त्यांचं राष्ट्रहित कशा पद्धतीने ते साध्य करणार आहेत, तर बॅलन्स ऑफ पॉवरने, म्हणजे सत्ता समतोलचा वापर करून, सत्ता संतुलन करून ते त्याचा वापर करणार आहे. बॅलन्स ऑफ पॉवरची कन्सेप्ट आहे ती आपण डिटेलमध्ये अजून पुढे बघणार आहोत. राजनय पण आपण बघूयात, पण ह्या दोन पद्धतीने, राजनयिक पद्धतीने जे आपण आता राजनय म्हणतो किंवा फॉरेन पॉलिसी, परराष्ट्र धोरण जे म्हणतात, आपले फॉरेन पॉलिसी डिप्लोमॅट जे असतात, ती जी मेथड डिप्लोमॅटिकली आपण म्हणतो एखादा क्वेश्चन सॉल्व्ह झालाय त्याला आपण राजनय म्हणतो. आणि बॅलन्स ऑफ पॉवर मी आता तुम्हाला सांगितलं, सत्ता समतोल मागच्या लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही तिकडे पण ते बघू शकता. या दोन गोष्टीला आपल्याला क्लासिकल रिअलिस्ट सपोर्ट करताना दिसतात. आता काय होतं की क्लासिकल रिअलिस्टने त्यांची थिअरी मांडली, तर यांना क्रिटिसिझम करणारे पण लोक असणार आहे, या थिअरीचं एक क्रिटिसिझम पण असणार आहे. तर ते कुठल्या पद्धतीने कोणी क्रिटिसाइज केलंय ते आपण आता बघूयात. तर मॉर्गन थ्यूच्या जी क्लासिकल रिअलिझमची थिअरी आहे त्याचं सगळ्यात पहिलं क्रिटिसिझम आपल्याला कुणाकडनं बघायला मिळते, तर स्टॅनले हॉफमॅन कडून. ते काय म्हणतात की ज्या पद्धतीने मॉर्गन थ्यू सांगतोय की सगळ्या गोष्टींमध्ये सत्ता महत्वाची आहे, राष्ट्रहित महत्वाचं आहे, तर फक्त सत्ताच हे एक फॅक्टर नाहीये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करतोय तेव्हा फक्त प्रत्येक देशाला सत्ता नको हवी असते, कोणाला हेल्प हवी असते, कोणाचे काही सोशल रिझन असतील, आर्थिक कारण असतात, असे बरेच फॅक्टर आहेत जे आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करत असतात किंवा त्या गोष्टींचं महत्व असतं. तर पॉवर इज नॉट ओनली फॅक्टर, ते म्हणतात पॉवर फक्त हा एक फॅक्टर नाही आहे. या पद्धतीने ते क्रिटिसाइज करतात, कारण मॉर्गन थ्यू काय म्हणतोय की हे सगळं आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते फक्त सत्तेसाठी एक संघर्ष आहे. दुसरं जे क्रिटिसिझम येत आहे ते आपल्याला बघायचंय केनेथ वॉल्ट्झ करणं. ते म्हणतात मॉर्गन थ्यूचं जे सगळी थिअरी मांडली, मॉर्गन थ्यूची जी थिअरी आहे ती नॉट सायंटिफिक आहे, ती सायंटिफिकच नाही, ती एक वैज्ञानिक पद्धतीने असूच नाही शकत, कारण मानवी स्वभावावरती हे सगळं मांडलं गेलंय आणि मानवी स्वभाव हा कधी स्थिर नसतो, त्याच्यामुळे ही थिअरी सायंटिफिक नाही असू शकत. ते म्हणतात ही थिअरी इज नॉट सायंटिफिक, ही थिअरी सायंटिफिकच नाही, त्यामुळे ते क्रिटिसाइज करतात. इव्हन काही विचारवंतांचं असं म्हणणं आहे की ही थिअरी लॉजिकल पण नाहीये, याच्यात कुठलंच लॉजिक बसत नाही की फक्त सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे, देश वारंवार सगळे देश युद्धावरती आहेत, कुठे शांतता नाहीये. शांतता जगामध्ये असते, काही मित्र देश पण असतात, एक दुसऱ्याला मदत पण करत असतात, ते यामध्ये कधीच कुठे लॉजिक दिसत नाही, अशा पद्धतीने पण काही लोक क्रिटिसाइज करतात. आता आपण क्रिटिसिझम का बरं बघतोय या थिअरीचं, पहिले आपण थिअरी समजून घेतली, आता आपण क्रिटिसिझम बघतोय. कारण क्वेश्चन बरेच वेळा काय होतात की क्रिटिकली इव्हॅल्युएट असे येतात, क्रिटिकली इव्हॅल्युएट मॉर्गन थ्यूज थिअरी ऑफ रिअलिझम. मग आपल्याला याच्यामध्ये मॉर्गन थ्यूची पहिले या आन्सर मध्ये आपण कसं टॅकल करणार आहोत, अशा प्रकारचा क्वेश्चन आला की आपल्याला सगळ्यात पहिले मॉर्गन थ्यूची थिअरी समजून सांगावी लागते, त्यानंतर आपण त्याच्याबद्दलचे काही निष्कर्ष असतील ते देत असतो, आणि नंतर आपल्याला कोणी कशा पद्धतीने क्रिटिसाइज केलेलं आहे, कुठल्या थिंकर्सनी काय क्रिटिसिझम केलेलं आहे ते मेन्शन करायचं असतं. क्रिटिकली इव्हॅल्युएटचा क्वेश्चन आल्यावर आपण जर तिथे क्रिटिसिझम मेन्शन नाही केलं, फक्त थिअरी मेन्शन करून आलो, तर आपल्याला अर्धेच मार्क मिळणार आहेत, पूर्ण मार्क मिळणार नाही. त्यामुळे क्वेश्चन कशा पद्धतीने येतो, आता हे सगळे क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतात, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण आता आपण क्रिटिसिझम का बरं स्टडी करतोय यासाठी मी तुम्हाला सांगितलं की अशा टाईपचे पण क्वेश्चन असतात, फक्त आपल्याला सरळ सरळ थिअरी समजून घेऊन त्या मेन्शन नाही करायच्यात, तर आपल्याला त्याचं क्रिटिसिझम पण स्टडी करायचं असतं. परत हे क्रिटिसिझम करत असताना काही थिंकर्स काय म्हणतात की मॉर्गन थ्यूनी स्पष्टपणे सांगितलं नाही की तो कुठल्या पॉलिटिकल पॉवर बद्दल बोलतोय, आर्थिक पॉवर बद्दल बोलतोय, कुठल्या पॉवर बद्दल तो बोलतोय, मिलिटरी पॉवर बद्दल बोलतोय. या गोष्टीचं स्पष्टीकरण त्यांनी त्यांचं पॉलिटिक्स अमोंग नेशन्स या पुस्तकात दिलेलं नाही, त्याच्यामुळे पण काही थिंकर्स त्यांना त्या गोष्टीसाठी क्रिटिसाइज करतात. आणि आपण जेव्हा मॉर्गन थ्यूचं क्रिटिसिझम स्टडी करतोय क्लासिकल रिअलिझमचं, त्यांच्या जे मॉर्गन थ्यूची वास्तववादाचा जो सिद्धांत आहे त्याचं जेव्हा आपण क्रिटिसिझम स्टडी करतोय, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्रिटिसिझम येतं आपल्याला स्त्रीवादी विचारवंत जे आहे, स्त्रीवादाचे जे समर्थक आहेत, फेमिनिस्ट थिंकर ज्यांना म्हणतो आपण, त्या विचारवंतांचं क्रिटिसिझम आपल्याला आता डिटेलमध्ये बघायचं आहे. तर सगळ्यात पहिलं फेमिनिस्ट क्रिटिसिझम जे आपल्याला बघायचं आहे ते येत आहे ॲन जे टिग्नर यांच्याकडनं. हे काय म्हणतायत की तुम्ही एथिक्स आणि पॉलिटिक्स याला सेपरेट नाही करू शकत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये.
कारण त्यांचं मत आहे की राजकारण्यांना त्यांच्या कृतीसाठी आपण जबाबदार ठरलं पाहिजे, ती नैतिकदृष्ट्या बरोबरच असली पाहिजे. त्याच्यामुळे फेमिनिस्ट क्रिटिसिझम त्याच्यामध्ये काय म्हणतं की तुम्ही जे एथिक्सला टाळताय, मॉर्गन जे म्हणतायत की एथिक्स आणि राजकारणाचा काही संबंध नाही, त्यामध्ये आपल्याला एथिक्सला इम्पॉर्टंट देणं खूप गरजेचं आहे. आणि देश कुठल्याही प्रकारे अनैतिक पद्धतीने वागत असतील किंवा एखादा देश दुसऱ्या कमजोर देशावरती अन्याय करत असेल तर त्यामध्ये एथिक्स महत्वाचा आहे आणि एथिक्सला आणि पॉलिटिक्सला सेपरेट केलं नाही पाहिजे. हा मेन पॉइंट आहे यांच्या क्रिटिसिझमचा. उलट या ज्या फेमिनिस्ट थिंकर्स आहेत ते इथपर्यंत म्हणतात की तुम्ही एथिक्स आणि पॉलिटिकल्सला किंवा जे कुठल्या पॉलिटिकल गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय संबंधातल्या त्यांना सोबत घेतल्या गेलं पाहिजे. हे इनसेपरेबल पार्ट असले पाहिजे एक दुसऱ्याचे, जेणेकरूनच जगाचा आपल्याला शांतता प्रस्थापित करता येणार आहे. एथिक्स हा महत्वाचा पार्ट असला पाहिजे. कम्प्लिटली अपोजिट व्ह्यू त्यांचा ते मांडतात क्रिटिसिझम करताना मॉर्गन थिअरीचा. ते म्हणतात की मॉर्गन थ्यूने जे त्याचे 6 प्रिन्सिपल मांडलेत वास्तववादाबद्दलचे, अभिजात वास्तववादाबद्दलचे, ते खूप नॅरो माइंडेड आहेत, ते खूप संकुचित आहेत. एक ब्रॉड व्ह्यू आंतरराष्ट्रीय संबंधाचा मांडला गेला पाहिजे, ज्यामध्ये एथिक्स आणि पॉलिटिक्स हे दोन्ही इनसेपरेबल, एक दुसऱ्याचे इनसेपरेबल पार्ट्स असले पाहिजे, दोन्ही सोबत चालले पाहिजे. एथिक्सचं पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे जागतिक राजकारणामध्ये. तर आता मित्रांनो, हे होतं आपलं आजचं लेक्चर, ज्यामध्ये आपण समराईज करूयात त्यामध्ये आपण काय काय बघितलं. तर सगळ्यात पहिले आपण रिअलिझमचे पार्ट्स बघितले, वास्तववादाचे. याचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, तर याचे आपण 4 पार्ट्स बघितले. त्यामधला पहिला पार्ट जो आहे क्लासिकल रिअलिझमचा, तो आपण स्टडी केला, ज्यामध्ये आपण मॉर्गन थ्यूचे 6 प्रिन्सिपल्स बघितले. त्यानंतर आपण क्रिटिसिझम बघितलं मॉर्गन थ्यूच्या 6 प्रिन्सिपल्सचं. ते 6 प्रिन्सिपल्स महत्वाचे आहेत आणि आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचा येणार आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या थिंकरचं क्रिटिसिझम आपल्याला अॅन जे टिकनर जे आहेत यांचं जे हे फेमिनिस्ट थिंकर्स आहेत यांचं जे आपल्याला क्रिटिसिझम आहे ते आपल्या आन्सर मध्ये जेव्हा क्रिटिकली इव्हॅल्युएटचा क्वेश्चन येईल तेव्हा मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. तर आता हे होतं आपलं लेक्चर क्लासिकल रिअलिझमचं. आपलं नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे ते न्यू रिअलिझम, ज्याच्यामध्ये आपण केनेथ वॉल्टचं, ते ज्याला सायंटिफिक रिअलिझम असं म्हणतात, ते आपण बघणार आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ते मेन्शन करा. टेलिग्राम वरती पण सेम नावाने चॅनल आहे, ज्यामध्ये मी लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलशी रिलेटेड किंवा एक्झामशी रिलेटेड पोस्ट करत असतो. तुम्ही टेलिग्राम वरती पण त्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.